प्यारे बच्चों, वेलकम टू ऑल ऑफ यू। आप सभी बच्चों का हमारे एप्टीट्यूड मैटर्स पे स्वागत है। सक्सेस स्टोरी में हमेशा उन्हीं बच्चों को हम कवर नहीं करते जो सक्सेसफुल हुए हैं, जिनका 99 परसेंटाइल है। ये तो अच्छी बात है, होनी भी चाहिए, लेकिन बहुत सारे बच्चे जिन्होंने लाइफ में बहुत ज़्यादा हर्डल फेस किए हैं, प्रॉब्लम फेस किए हैं, किसी न किसी रीज़न की वजह से फ्रस्ट्रेट है, इरिटेट है, डिप्रेशन में है, कई सालों का गैप है, समझ में नहीं आ रहा है कि क्या करें, प्रॉब्लम फेस कर रहे हैं। तो कुछ स्टोरी जो आपको इंस्पायर्ड भी कर सकती हैं, आपको ये बता सकती हैं कि प्रॉब्लम को फेस कैसे करें, चैलेंजेस कैसे फेस करें, कैसे आउटकम करें, बाहर कैसे निकले, परिस्थितियों से लड़े कैसे। इन सब का एक जीता जागता उदाहरण दिनेश कुंकारी हमारे साथ है। दिनेश कुंकारी उन बच्चों में से हैं जिन्होंने परिस्थितियों से अच्छे से सामना किया, अपने हर्डल्स और प्रॉब्लम को फेस किया, वहां से बाहर निकले और एक अच्छा खासा अचीवमेंट लिया है दिनेश ने। तो दिनेश, आपका पॉडकास्ट पे स्वागत है। बच्चों, ज़्यादा मैं नहीं बोलूँगा, दिनेश से ही दिनेश की स्टोरी जानेंगे। दिनेश ने अभी रिसेंटली महाराष्ट्र MBA CT 2025 का एग्ज़ाम दिया और दिनेश का 92 परसेंटाइल आया है। जब आप परसेंटाइल के बारे में सिर्फ सोचेंगे तो आपको लगेगा कि ये कम हो सकता है, लेकिन किन परिस्थितियों में 92 परसेंटाइल लेके आए हैं दिनेश, जब आप ये जानेंगे बच्चों, तो आपको लगेगा कि दिनेश का ये बड़ा अचीवमेंट है। तो दिनेश, वेलकम टू पॉडकास्ट। सबसे पहली चीज कि मैं बहुत अच्छे से समझता हूँ कि 92 परसेंटाइल आपके लिए बड़ा अचीवमेंट है, उसके लिए कॉन्ग्रॅच्युलेशन। दिनेश, तुम्ही मराठीत बोलू शकता, कारण आपला जे ऑडियन्स आहे मोस्टली महाराष्ट्राचे ऑडियन्स आहे, त्यांना मराठी खूप चांगला समजतो। तुम्ही हिंदी मराठी दोघे लँग्वेज यूज करू शकता आणि आपले जे टीम आहेत त्यांना पण मराठी चांगली कळते। माझी मराठी थोड़ी वीक है, परंतु मैं प्रयत्न करतो कि मैं मराठी बोलूं। तो दिनेश, सबसे पहली चीज कि आप ये बताओ, थोड़ा अपने बारे में आप बताओ, परसेंटाइल कैसे आया वो हम बाद में जानेंगे। आप थोड़ी अपना इंट्रोडक्शन बताओ कि कौन से विलेज से हो, कौन से सिटी से हो, क्वालिफिकेशन क्या हुआ, लाइफ में क्या क्या अचीवमेंट हुआ, डाउनफॉल कहाँ आया, फिर कहाँ से आप आउटकम कर गया। नमस्ते सर, थैंक यू फॉर इस पॉडकास्ट में बुलाने के लिए धन्यवाद। मैं दिनेश कुंकारी हूँ। मैं प्रॉपर नातेपुते से हूँ, सोलापूर जिल्हे से। तू मराठी बोल, काही सुने चालतंय ना? हां चालेल, मी दिनेश कुंकारी, मी सोलापूर जिल्ह्यातून नातेपुते म्हणून गाव आहे, तिथून येतो सर. बरोबर, माझं बीटेक झालंय फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये. ओके। त्याच्यानंतर मी इंटर्नशिपसाठी फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये होतो. फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन मतलब गवर्नमेंट ऑफ इंडिया। हा, सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर ओके, येतात, त्याच्यामध्ये इंटर्नशिप केली मी. त्याच्यानंतर सर मला तिथनं जो एक प्रोजेक्टसाठी असाइन केलेलं आणि त्यांच्या एक्झाम्स होत्या त्या पण क्रॅक केल्या. ऑल इंडिया रँक 7th आलता माझा त्याच्यामध्ये. ऑल इंडिया रँक FDA म्हणजे तुझा 7th रँक होता हा, आणि त्याच्यामध्ये तुझ्याकडे 7th गव्हर्नमेंट जॉब पण होता, सेंट्रल गव्हर्नमेंटचा। ओके मेन हेडक्वार्टर मध्ये होतो तेव्हा. ओके मग सगळं सर व्यवस्थित चाललेलं. माझं बीटेक झालंय फूडटेक मध्ये. त्याच्यानंतर भारतातल्या ठराविक कॅन्डिडेट पैकी मी एक येतो, ज्यांनी बीटेक नंतर डायरेक्ट पीएचडी साठी प्रयत्न क्या बात केले. है, व्हेरी गुड। आणि आपल्या इथल्या एकाच कॉलेजचं, एक नामवंत कॉलेजमध्ये माझं पीएचडी साठी पण सिलेक्शन बरोबर झालेलं. बरोबर, ओके पीएचडी सुरू पण झाली, सगळं व्यवस्थित चाललेलं सर. आणि अचानक सर माझ्या डोळ्याचा एक बारका ऍक्सिडेंट झाला, ज्याच्यामुळे माझे सलग 6 ऑपरेशन एका नंतर एक झाले. आणि त्या 6 ऑपरेशन नंतर सर सगळं थांबून गेलं माझं. 2 वर्ष माझे बेड रेस्टवर गेले. ओके मग तसं झालं. मग त्याच्यानंतर मग 6 म्हणजे जवळजवळ 2 वर्ष झालते आणि करायला काहीच नव्हतं. पूर्ण सगळं जग पुढे गेलंय आणि आपणच मागं राहिलो, मला असं वाटू लागलं. आणि बऱ्यापैकी जे माझ्यासोबत विद्यार्थी होते त्यांचं MBA कम्प्लीट पण झालं. आणि ओके त्या मोमेंटला जेव्हा मी डिसेंबरमध्ये थोडं स्टेबल झालो, कारण डोळ्याचं ऑपरेशन होतं, स्क्रीन टाइम पण सगळा कमी होता, तेव्हा बरोबर सर बरोबर। तुमच्या प्लॅटफॉर्म बद्दल ऐकलं. तिथनं मग सर तुमच्यासोबत जर्नी सुरू झाली. कसा माहिती पडला आमच्या प्लॅटफॉर्म बद्दल तुम्हाला? सर कसं झालं की जे पण माझे मित्र माझ्यासोबत होते ना, त्यांनी बीटेक नंतर एकतर एमटेक केलं, पण एमटेक पेक्षा MBA जास्त केलं. बरोबर बरोबर, मग मी पण जेव्हा बाहेर पडलो त्या टायमिंगला एक ठरवलं की बाबांनो, केलं तर MBA चांगलं ह्यांनी करू. सीईटी बद्दल एक्झाम बद्दल कळलं. युट्यूबला सर्च करत असताना मग जे टॉपचे जे आहेत युट्यूबचे चॅनल्स, की बाबा ज्याच्याकडून चांगली माहिती भेटेल ते बरोबर बघत बरोबर। होतो. तर तेव्हा तुमचं एक स्ट्रॅटेजी सेशन भेटलं मला. अच्छा, असं आहे का? हा, पहिला व्हिडिओ कोणता होता जो तू तो पाहिला? तुमचा स्ट्रॅटेजी सेशन होता बा, अच्छा कसं असं तुम्ही क्रॅक करू शकता. MBA CETचा हा हा स्ट्रॅटेजी, बरोबर
तो बघितला. मग तिथनं मग जर्नी सुरुवात झाली. पहिल्यांदा जेव्हा तुमचं बघितलं त्या टायमिंगला डिसाईड केलं की केलं तर ह्या सरांकडनं गायडन्स घ्यायचं, बरोबर. स्टडी करायचं म्हणून. मग तिथून तुमच्यासोबतची जर्नी सुरू केली सर. आणि स्टार्ट कोणत्या महिन्यात केला तुम्ही? सर तारीख पण बरोबर आठवते, 22 फेब्रुवारी पासून. 22 ह्या वर्षीचा ह्या 22 2025 फरवरी, मतलब correct. तुमच्याकडे फक्त 1 ते 1.5 महिना होता, हा बरोबर? सर, 40 दिवस फक्त. 40 दिवस हाँ। फक्त, मतलब तुम्ही हे जे प्रिपरेशन केला फक्त 40 दिवसात 40 केला. दिवसात केलं सर. ओके. बच्चों, एक चीज समझने वाली बात है, दिनेश ने जैसा बताया कि ऑलरेडी गवर्नमेंट जॉब था, एफडीए सेंट्रल गवर्नमेंट के ऑर्गेनाइजेशंस में आता है, फूड एंड ड्रग अथॉरिटी ऑफ इंडिया, तो सेंट्रल गवर्नमेंट की जॉब है। फूड एंड टेक्नोलॉजी से बीटेक हुआ दिनेश का, लेकिन एक आंख के एक्सीडेंट की वजह से विजन पूरी तरीके से डैमेज हुआ, जिसकी वजह से उनको जॉब छोड़ना पड़ा क्योंकि वो फिट नहीं बैठ रहे थे। अब ये एक बड़ी विडंबना है बच्चों। ऑलरेडी जो बच्चा बीटेक करने के बाद गवर्नमेंट जॉब भी होने के बाद सेटल हो चुका है, उसके साथ एक हादसा होना बहुत बड़ी चीज है। बाकी सारे बच्चे आगे जा रहे थे, एमबीए कर रहे थे, पैकेज पा रहे थे, अच्छी लाइफ जी रहे थे। दिनेश इस बात को लेके परेशान थे कि सर ऐसा लग रहा है कि ये जो 2 साल का बेड रेस्ट है इसमें बहुत पीछे रह चुका हूँ। इसीलिए मैंने आपसे पहले ही कहा कि हम परसेंटाइल पे नहीं जाएंगे, कौन सी परिस्थितियों में ये परसेंटाइल आया है ये बहुत इंपॉर्टेंट है। इस 2 साल के परिस्थितियों से लड़ते लड़ते दिनेश ने ये डिसाइड किया कि एमबीए सीटी का एग्जाम देना है। सबसे बड़ी बात, जब आप ऑनलाइन पढ़ते हो और प्रॉब्लम विजन का हो, आंखों का हो, तो वो तकलीफ दिनेश के अलावा कोई समझ नहीं सकता कि स्क्रीन टाइम ज्यादा होने से क्या प्रॉब्लम आ सकती है। फिर भी दिनेश की हिम्मत, लगन, सेल्फ कमिटमेंट और कुछ इंस्पिरेशन, जहां से भी इंस्पिरेशन मिला हो, उससे दिनेश ने 92 परसेंटाइल लाए हैं। हालांकि प्लान ये है कि इस साल फिर से, राइट, इस साल फिर से हम मिलके 99 परसेंटाइल के लिए टारगेट करेंगे। दिनेश, एक चीज और बताओ कि जब ऐसी परिस्थितियां, क्योंकि बहुत सारे ऐसे बच्चे हैं, आपके साथ तो एक्सीडेंट है, कुछ बच्चों का लाइफ ऐसा ही चल रहा है कि 2 साल कहीं बर्बाद हो चुके हैं। 2 साल किसी ऐसे इंडस्ट्री में गए जहाँ कुछ आउटपुट ही नहीं मिला, वो डिप्रेशन में है। तो आप क्या मानते हैं कि इससे आउटकम करने के लिए, इससे बाहर निकलने के लिए क्या इंस्पिरेशन आपके पास था? मेरे पास सर सिर्फ एक इंस्पिरेशन, उसे मेरी माँ थी। करना है तो सिर्फ उसके लिए करना है. माँ के लिए करना। हा, उसचे म्हणजे एकच प्रेरणा ठेवली आणि तिच्यासाठीच करायचं म्हणून सगळी आईसाठी. तयारी परत चालू केली. आणि मग 40 दिवस सलग तुमचं केलं व्यवस्थित. सगळे स्वप्न पडलेले माझे. एकतर माझा जॉब होता तो हातातून गेला. 2 नंबर शिक्षण पीएचडी चाललेलं, डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं, सायंटिस्ट व्हायचं बरोबर. माझं. ते गेलं. रिसर्च वर्क चाललेले सगळे बंद पडले. 3 रिसर्च पेपर आहेत सर माझे हो इंटरनॅशनल का? जर्नल्स मध्ये. आणि उपवासाचा केक जो आहे ना, त्याचा हम्म. शोध लावण्याचं काम माझं चाललेलं. तो उपवासाला पण ओके खाते. ओके. सर माझं चाललेलं ते सगळं कोलमडून पडलेलं. मग त्याला जर परत बाहेर यायचं तर खूप अवघड होतं, कारण सेटअप पूर्ण लाईफ थांबल्यासारखं बरोबर वाटलं. बरोबर मग म्हटलं चला रिस्टार्ट करूयात. रिस्टार्ट साठी एक कारण असणं लय गरजेचं आहे कधी पण करायचं बरोबर. असलं तर. ते कारण आई धरलं मी आणि त्याच्या थ्रू मी चालायला लागलो. मग तेव्हा तुमच्यासारख्या तज्ञांचा सल्ला भेटला हे महत्वाचं आहे. आईला हे माहितीये का की एमबीए सीटी कोणती एक्झाम आहे, हे केला की काय बेनिफिट? नाही, काय माहित नव्हतं. काहीच फक्त माहित तिला एवढं कळतंय की पोरगं करते, काय करते माहित नाही, फक्त तो मेहनत घेतो एवढं माहिती. आईला तुम्ही सांगितलं का की माझा रिझल्ट 92% आला? हो, आईचा तिला रिएक्शन माहिती. खूप जास्त रिएक्शन चांगलं होतं. मगाशी जी आपली सेरेमनी झाली तेव्हा तिने व्हिडिओ कॉलवर पण बघितलं. अच्छा, असं आहे का? हा. बऱ्याचदा मी लेक्चर करत असताना तिने तुम्हाला पण बघितलं, आकाश सरांना आईला बघितलं. हिंदी कळतो का? हा, ती आम्ही मध्य हिंदी प्रदेश मधली एमपी. आई एमपीची आहे का? हा. अच्छा, तुम्ही पण एमपी? नाही, मी महाराष्ट्राचा आहे, मुंबई अच्छा. तिकडचे. मग बर हिंदी बर जमतं. बर, मतलब आईला हिंदी येते. हा. आईशी एकदा बोलू आपण. नक्की नक्कीच. तो 92 परसेंटाइल के लिए आपके रूटीन्स क्या थे दिनेश? सर रूटीन कैसा था, एक तो दिन कम बचे थे, तो बरोबर कम दिनों में ज्यादा से ज्यादा सिलेबस कवर करना था. एक तो ज्यादा स्क्रीन टाइम पे भी फोकस नहीं कर सकते थे. बरोबर. इसलिए क्या किया, रात को जितना हो सके उतना पडता था. जेवढं जमल, जेवढं जास्त जमल तेवढं रात्री करायचं. शेड्यूल कसं होतं, सकाळी लेट उठायचं. बरोबर. 11ला जर उठलं तर 12 वाजता स्टडीला बसायचं, 4 वाजेपर्यंत करायचं. मग 4 वाजता जेवण करायचं, परत संध्याकाळी थोडं टाइमपास हे ते केलं. बरोबर. 8ला बसलं की रात्री जवळजवळ 11 पर्यंत करायचं. परत 1 तास टाइमपास करून
रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत करायचं. बरोबर. मग 4 नंतर बरोबर 10 वाजेपर्यंत चांगली झोप पण घ्यायची. 7 तास झोप म्हणजे गरजेची. दररोज तुमची अभ्यासचं जे टाइम आहे ते 6 ते 8 आवर्स, मिनिमम 10. मिनिमम 10 मिनिमम आवर्स। 10 हो. 10 घंटे का कमिटमेंट बच्चों आजकल नॉर्मल बच्चों से नहीं हो पाता। जरा ये समझिए कि परिस्थितियां चाहे जितनी विपरीत हो, अगर लगन आपके अंदर है तो आपको आगे बढ़ने से कोई रोक नहीं सकता। इस बात का जीता जाता एग्जाम्पल दिनेश है। दिनेश ये भी जानेंगे कि एप्टीट्यूड मैटर्स कितना हेल्प कर रहा है इसमें, आपको आपको कितनी हेल्प एप्टीट्यूड मैटर्स से मिली कि आपने ये अचीवमेंट लिया। खरं सांगायला गेलं तर जी काही मदत झाली किंवा आता ज्या पण पोझिशनला आहे त्याचं सगळं श्रेय तुम्हाला आणि तुमच्या ऍप्टिट्यूड मॅटर्सची टीमला जातं. मतलब तुम्ही सगळे व्हिडिओज आमचेच बघितले. सगळे तुमचेच बघितले. एक पण व्हिडिओ मी बाहेरचा बघितला नाही. बाहेरची मी कधी बघितली कारण मी आधी गव्हर्नमेंटची तयारी करत होतो. बरोबर बरोबर कसे शिकवतात प्रत्येक टॉपिक तुमच्या पर्सेंटेज असू हम्म. दे. शिकवण्याच्या पद्धती असतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या. बरोबर सगळ्यात सोपी पद्धत ही तुमची पद्धत होती सर. असं आहे का? गणित सगळ्यात अवघडले अवघड. किती अवघड प्रॉब्लेम्स किती इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो आणि तुमची ती स्ट्रॅटेजी बरोबर बिना बरोबर. पेन उचलता मी तुम्हाला गणित सोडवायला शिकवणार. सिरियसली मानलं तुम्हाला सर त्या बाबतीत. थँक्यू दिनेश. आणि तुमचा आवडीचा सब्जेक्ट कोणता आहे? माझा खरं सांगू तर लॉजिकल रिजनिंग. हो ना का? आकाश सर. कारण सर्वात जास्त मार्क्स लॉजिकल रिझनिंगचा आहे म्हणून. आणि लॉजिकल रिझनिंगचा सरांचा व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला आहे. आणि टीचर कोणते फेवरेट आहे तुमचे? आकाश सर आणि रोहित सर बेस्ट टीचर्स. असं आहे का? बरोबर. इंग्लिशचा कसं काय केला मग? सर इंग्लिश कसं झालं माझ्याकडून एक चूक झाली मी इंग्लिशकडे दुर्लक्ष केलं. ही माझा खरं ड्रॉबॅक पडला. मतलब इंग्लिश मध्ये तुमचा मार्क कमी आला हा का? मार्क्स कमी आले. बरोबर. कारण लेक्चर्स केले नव्हते मला असा अंदाज आला की बाबा आपल्याला लहानपणीपासून इंग्लिशच बॅकग्राऊंड आहे आपल्याला जमून जाईल. पण ही चूक बरेचसे विद्यार्थी करतात. ते क्वांटकडे लक्ष देतात लॉजिकल रिजनिंग कडे मेन फोकस करतात कारण शिकलेले नसतात. इंग्लिशकडे दुर्लक्ष करतात. ही चूक यंदा कळली. यावर्षी आपण इंग्लिशला लक्ष चांगला येईल. बरोबर. बरोबर. आणि तुम्हाला टिप्स वगैरे द्यायचे स्टुडंटला की मॅथमध्ये कोणते तुम्ही देऊ शकता रिझनिंग आणि इंग्लिश मध्ये. आपण मॅथ्सने सुरुवात करूया. मॅथ्स मध्ये कोणती टिप्स पोरांना देऊ शकता? मॅथ्ससाठी एकच टिप आहे की बाबा तुम्ही घाबरू नका. किती जरी कॉम्प्लेक्स असलं ना शिकवणारा जर चांगला असेल ना तर किती पण अवघड टॉपिक तुम्हाला एकदम सोप्या भाषेत शिकवतो जसं तुम्ही शिकवलं. बरोबर. एकदम सिंपल बेसिक पासून चालू करा प्लस मायनस जे पण आहे एकदम 0 पासून चालू करा आणि टॉप पर्यंत घ्या. आपले सर त्या बाबतीत चांगले आहेत. त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नव्हती. आणि रिझनिंग मध्ये? रिझनिंग मध्ये जेवढं तुम्ही ओपन माइंडेड राहाल किंवा जेवढं तुम्ही विचार करून करणार तेवढं चांगलं तुमच्यासाठी. रिझनिंग मध्ये डिसिजन मेकिंग आणि बरोबर निर्णय बरोबर. थांबतो. आणि रिझनिंग सोपी हा. पण सब्जेक्ट आहे सगळ्यांचा चांगला रिझनिंग मध्ये. आणि इंग्लिश जसं तुम्ही सांगितलं की इंग्लिश कडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. पण कोणती अशी गोष्टी आहे जे तुम्ही इंग्लिश मध्ये इम्प्रूव्ह करणार आहे यावर्षी? इंग्लिश मध्ये जे वोकॅब आहे ना आपलं ते सुधारून काढायचं. नवीन नवीन शब्द बघायचे बरोबर. आणि अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार. बरोबर. आणि दिनेश अजून पण वेगळे वेगळे बरेच प्लॅटफॉर्म आहेत युट्यूबवर महाराष्ट्र MBA CT साठी. आणि त्या प्लॅटफॉर्म मध्ये आणि जे आपला प्लॅटफॉर्म आहे ऍप्टिट्यूड मॅटर्स, हे दोघांमध्ये कोणती अशी चांगली गोष्टी आहे जे तुम्हाला आवडती? म्हणजे आम्ही कोणते असे चांगली गोष्टी करतोय की पोरांना आपला प्लॅटफॉर्म आवडतोय? आपल्या प्लॅटफॉर्मची एकच सगळ्यात मोठी गोष्ट आहे की भरमसाठ कंटेंट नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढंच कंटेंट. लेंदी कंटेंट अजिबात ठेवलं नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढं तुम्ही सगळे घेता. आणि सोडवण्याच्या पद्धती इतक्या सोप्या आहेत ना आपल्या ह्याच्यावर की मी खरंच शॉक झालो. मला म्हणजे मॅथ्स माझा फेवरेट विषय. 10वीत मला 96 मार्क होते 100 पैकी मॅथ्स. पण ज्या टायमिंगला तुमचे लेक्चर बघितले ह्या गोष्टी मी आयुष्यात कधी शिकलोच नाही. इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे काढू शकतो हे तुमच्याकडनं कळलं. ती युनिटरी मेथड बेस्ट मेथड लय भारी शिकवतो तुम्ही यावर. ओके. तो दिनेश अभी जो बच्चे इस साल और एग्जाम देने वाले हैं, जैसे अपनी भी प्लान है क्योंकि हमने 99 परसेंटाइल वालों के पॉडकास्ट लिए हैं, लेकिन अपने पॉडकास्ट का एक वैलिड रीजन है कि जिन बच्चों के लाइफ में कुछ हर्डल्स हैं वहां से बाहर निकालने का आपका जो रास्ता है डेफिनेटली बेनिफिटेड होगा बच्चों के लिए। हमने एक चीज और ऑब्जर्व की इंडस्ट्री में कि पर्टिकुलर महाराष्ट्र MBA CT के लिए डेडिकेटेड कोई चैनल या फिर प्लेटफॉर्म नहीं था। हमने ही स्टार्ट किया सबसे पहले प्रीवियस ईयर क्वेश्चंस महाराष्ट्र MBA CT का, और इस साल और एक चीज ऐड की कि हमने लाइव मॉक टेस्ट भी स्टार्ट किया। आपकी भी पूरी तैयारी PYQ और मॉक टेस्ट से ही हुई है। तो
ये दोनों चीज़ें कितनी हेल्प बाकी बच्चों को भी कर सकती हैं? क्या अगर ये दोनों चीज़ों पे भी बच्चे फोकस करें तो अच्छे परसेंटाइल आ सकते हैं क्या? ये भी बताइए बच्चों बरोबर आहे. अगर म्हणजे ह्या 2 गोष्टींवर मेन फोकस सर हेच तर आहे ना. आधी प्रश्न कसे विचारलेत. आज जोपर्यंत तुम्हाला परीक्षा कळत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांना सोडवू को। शकत बरोबर, नाही. पी-वाय-क्यू वरनं मेन तुम्हाला हेच कळते, की बाबा त्या प्रश्न किंवा एक्झामची डिमांड काय आहे? ही त्या ह्याने मेन कळते आणि खरंच लय फ्रुटफुल आहे. बेनिफिशियल. फ्रूटफुल है। तो दिनेश हमारे चैनल पे बच्चों को गाइड करने के लिए आपका बहुत-बहुत धन्यवाद। एक चीज़ बच्चों याद रखिए, प्रॉब्लम कितनी भी बड़ी रहने दो, वो आपकी सोच पे डिपेंड करता है कि आप प्रॉब्लम कितनी बड़ी बना रहे हो। प्रॉब्लम और हर्डल्स जिस दिन आपकी सोच से बड़ी हो जाएगी, उस दिन आप परेशान होंगे। अगर आप ये ठान लो कि प्रॉब्लम चाहे जितनी बड़ी आए, हर्डल्स चाहे जितने बड़े आए, परिस्थितियाँ चाहे जैसी हो, वो आपकी सोच से बड़ी नहीं है, तो प्रॉब्लम हो ही नहीं सकती। एक छोटा-सा एग्ज़ाम्पल समझिए कि अगर मैं 1 चम्मच नमक 1 कप पानी में डालूँ, तो उसका टेस्ट बहुत कड़वा होगा। 1 चम्मच नमक अगर मैं 1 ग्लास पानी में डालूँ, तो नॉर्मल होगा। 1 चम्मच नमक 1 जग पानी में डालूँ, तो पता भी नहीं चलेगा और 1 चम्मच नमक मैं किसी कुएँ में डालूँ, तो किसी को हार्डली ही समझ में आएगा कि उसमें नमक है। तो ये जो 1 चम्मच नमक है, यही प्रॉब्लम है। बाकी आप कप हो, ग्लास हो, जग हो, बाल्टी हो, कुआँ हो, इस बात पे डिपेंड करेगा कि आपके नज़र में वो प्रॉब्लम कैसी है। तो ज़्यादा से ज़्यादा अपने आप को इम्प्रूव करने पे फ़ोकस कीजिए, अपने आप को मोटिवेट रखिए, लाइफ़ में एक पर्पज़ खोजिए और इंस्पिरेशन हमेशा खोज के रखिए क्योंकि जैसा दिनेश ने कहा कि सारा खेल इस बात का है कि आपका वाई फैक्टर कितना इम्पोर्टेंट है। क्यों करना है जब तक ये चीज़ आपकी लाइफ़ में क्लियर नहीं होगी, तब तक आप अपना 100% एफर्ट्स नहीं दे सकते। तो दिनेश बहुत-बहुत धन्यवाद कि आपने बच्चों को गाइड किया और अगले साल के लिए ऑल द बेस्ट। फिर से हम एक बार प्रयत्न करेंगे, कोशिश करेंगे, अगले साल 99 परसेंटाइल के लिए पूरे जी-जान से लड़ेंगे। थैंक यू सो मच। थँक यू सर.